नमस्कार मित्रांनो, मी सोम चव्हाण स्वागत करत आहे आजच्या नवीन व्लॉगमध्ये। चला तर मग सबस्क्राइब करा आणि वळूया आजच्या नवीन व्लॉगकडे। मंदार आलाय। मंदार काय घेऊन आलायस? मंदार मी तुला बोललो होतो शेंगदाणे आणि काय घेऊन आले? कुरकुरे आणले तुला आणि सॉल्ट पीनट। अच्छा, सॉल्टेड पीनट। ए सचिनला कॉल केला? हो, आपला लेट आहे। हां चल, झालं घराचं काम। सोम भेटला। हां ये, आम्ही निघालो। तर आता आम्ही आता निघतोय कळवा नाक्याला। सचिनची वाट बघू जरा वेळ, तो येईल तेवढ्या वेळात आणि मग आम्ही तसंच प्रणवला पिक करून आम्ही जाऊ। कुठे जायचंय? उपवनला जाऊ। आणि सचिन आलाय। सचिन कुठे गेला? सचिन भाऊ एक डस्टबिन टाक ना। एक डस्टबिन मध्ये टाक ना। डस्टबिन टाक। स्वच्छता कर्मचारी आलेत आमच्या इथे। डस्टबिन हे बघा, हे देशाचे नागरिक, हे देशाचं भवितव्य, देशाचं भविष्य। हे घे, हे कपडा घेतो, कपडा घे, कपडा घे, कपडा घे। ते डॉज केला। थांब ये, चल बस। सचिन आलाय। सचिन आता सचिन भेटलाय। मंदार आलाय। आता आपल्याला नेक्स्ट जायचं प्रणवला त्याच्या घरी जाऊन। प्लॅन मध्ये थोडासा चेंज झाला। प्रणव आम्हाला डायरेक्ट भेटला उपवनमध्येच। खूप वर्ष झाली ॲक्च्युली आम्हाला भेटून सगळ्यांना, तर भेटायचं होतं। त्यामुळे आम्ही आज प्लॅन ठरवला। संडेला सगळ्यांना मोस्टली सुट्टी असते, तर भेटायचा प्लॅन बनवला। प्रणव शेठ होते घरी। ॲक्च्युली ते जात असतात, तुम्हाला माहितीच आहे, मी सांगितलं होतं अगोदरच्या ब्लॉगमध्ये। ते जात असतात नेहमी गड किल्ले करायला, तर आज ते गेले नव्हते कुठे, तर त्यामुळे मग प्लॅन ठरवला आज जायचा। मंदारचा आज वर्क फ्रॉम होम होता, त्यामुळे काय मग मंदारचा काय सीन नव्हता। मंदारने काहीतरी कारण सांगितलं आणि 6ची मीटिंग कॅन्सल करून टाकली ॲज युजुअल। एवढा फेमस नाही भाई, आपल्या तुझ्या मॅनेजरला सबस्क्राइब करा। अब देख तू, अब तू गया बेटा, अब तू गया। देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे। सांग ना आपल्या चॅनलला सर सोमचा पीओबी। नाही रिझन सांग ना। हे सरांना सॉरी बोल ना, मीटिंग कॅन्सल झाली। सॉरी, मी मीटिंग कॅन्सल केली आज। आमच्या फ्रेंडचा गेट खोटं नाही बोललो, थोडंसं खोटं बोललो मी आज। आमच्या फ्रेंडचा गेट टुगेदर होता आज, म्हणून त्यांनी प्लॅन कॅन्सल केला। प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोमचा पीओबी। 2 दिवसा अगोदर असणार आहे इकडे विठ्ठलांची जी प्रतिकृती होती 52 फूटची होती, त्याचं अनावरण केलं 2 दिवसा अगोदर। तर आपण तिथे जाऊया ॲक्च्युली। तेच बघायला खास करून आम्ही इथे आलो होतो आज। तेच बघायला आम्ही आलो। खूप मस्त वाटतंय येऊन आज। खूप दिवसानंतर इथे आलोय आणि विठ्ठलाची मूर्ती बघणं। आणि आज भागवत एकादशी पण आहे। एकादशी आज, त्यामुळे कार्तिक एकादशी, देवउठणी एकादशी। हाँ ये कर लो पहले। तर त्यात ते पण आम्हाला आज मिळालं। आज वाटतं भजन लाभ मिळाला आम्हाला, ते लाभ आणि भजन चालू आहे, भजन कीर्तन चालू आहे। खूप मस्त वाटतं येऊन बघ। तुम्ही बघू शकता इथे खूप गर्दी झाली ॲक्च्युली, आणि सर्व फोटो शूट करायला चालले आहेत असं मला असं वाटतं। आपल्यासारखीच बहुतेक जण मिनी ब्लॉग किंवा स्टोरी वगैरे टाकायला आले। एकादशीचं औषध साबण इथे वाटतं, एकादशीचं औषध साबण इथे भजनाचा नाव काय तुमचं? अनिकेत। आणि तुमचं? सागर पालो। चालेल, सबस्क्राईब करा। सोमचा पीओबी आहे, सोमचा पीओबी। शुअर नक्की ऑल द बेस्ट। आनंदी आनंद। थँक्यू। 2 सबस्क्राईब भेटले ना आपल्याला। वाह, क्या मुस्कुराहट है। बिग फॅन सर, बिग फॅन सर, बिग फॅन डायट फॅन। इथे बघू शकता तुम्ही किती खूपच दर सॅटर्डे संडेला अशी गर्दीच असते ऑलमोस्ट। बघू शकता तुम्ही इकडे लाइटिंग वगैरे मस्त केली आहे दिवाळीच्या निमित्ताने। आता वाटतं 4-5 दिवसात जशी देव दिवाळी संपेल 5 तारखेला, तसं हे बंद करून टाकतील। आणि आज संडे आहे, तर त्यामुळे पण खूप गर्दी आहे इथे। अच्छा, काय नाही नॉर्मली पडलंय, काय नाही, आम्ही पण पडलो असं। आपण असं घेऊया, तुम्ही एकतर काळे आणि तुम्ही अंधारात तोंड करू अजूनच काळे। ओरिजिनल कलर आहे, ओरिजिनल कलर। तुम्ही आम्हाला असं काळा बोलू शकत नाही का? गव्हर्नमेंटने आता नियम दिला, त्याला काळा बोललं की आम्ही केस करू शकतो तुमच्या।
अच्छा थोडंसं युनिक होतं, फुल युनिक होतं. अच्छा त्यात सोम तुम्ही आमच्या कलरवर जाऊ नका. विठ्ठलाचा कलर पण काय नाही बाळा, होत असते पडणं बिडणं, काय नाही नॉर्मल आहे. आयुष्यात अजून खूप धडपड व्हायची तुमची. आतापासून तुम्ही मेंटली प्रिपेअर होऊन जा. तुम्हें शर्म है? कुछ शर्म आया है? तुम चुल्लू भर पानी में जाके डूब के मर जाओ. इथे बघू शकता तुम्ही, इथे रात्री 8 वाजता नेहमी ऑलमोस्ट नेहमीच असतं इव्हिनिंगला 7-8 वाजता हे फाउंटन शो चालू होतं. आमचा एक कॅमेरामन तिथे आहे, शूट करतोय. आणि मला नाही वाटत या दोघांचं काय आयुष्यात होईल. एवढा चांगला शो चालू आहे, ना एक फोटो काढत आहे ना व्हिडिओ काढत आहे. त्यांचं काहीतरी वेगळंच चालू आहे. काय माहिती कशाबद्दल बोलतात. पण सिरियस टॉपिक तर नाही, एवढं तर कन्फर्म आहे. यांचं सिरियस टॉपिकवरती 2 मिनिटाच्या वर बोलू नाही शकत. तर काहीतरी टाइमपासचा विषय चालू असेल. बात तो सही है. असं वाटलं होतं की आज आपण फक्त विठ्ठलाची मूर्ती बघायला आलोय, हां पण आज वेगळंच काहीतरी बघायला मिळालं. हे आला वाटलं नव्हतं की आज इथे हेही होऊ शकतं. दिल गार्डन गार्डन हो रहा, बहुत मजा आ रहा है यहाँ. ॲक्च्युली हे दर अविस्मरणीय प्रसंग आहे घडतात आपल्या आयुष्यात. बरोबर आहे. आपलं आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त आपल्याला जगता आलं पाहिजे. जगता आलं पाहिजे, बघता आलं पाहिजे. और हमारी थाली शहर की सच में गुजर का नाता है. स्वर्गीय आनंद विजय साहब हे आलं ने पाहिजे. पहले थाली से येणार येणार. 1.25 किलो वजन की चांदी की ईंट भेजी थी. उस ईंट पर वो अजरामर शब्द लिखे हुए थे, जय श्री राम. हे तुला माहिती असेल. स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे इस लड़ाई के प्रेरणास्थान थे. अयोध्या का राम मंदिर केवल एक पत्थर की संरचना नहीं, ये यहाँ की समृद्ध संस्कृति, सहिष्णु मानवता और भारत की अस्मिता का प्रतीक है. मित्रांनो, हा जो आजचा फाउंटन शो होता तो तुम्हाला कसा वाटला तो नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आम्हालाही चांगला वाटला. मस्त वाटलं, मस्त होता शो. बट त्यातले काही पॉइंट्स होते ते आम्हाला आवडले नाहीत. लास्ट मोमेंटचे आम्हाला ते पॉइंट्स आवडले नाहीत. बरोबर. म्हणजे माझं तरी म्हणणं हेच आहे की तुम्ही देवाचं काहीतरी दाखवताय, श्रीरामांची तुम्ही जीवनकथा दाखवताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पक्षाचं ॲडव्हर्टिजमेंट करताय की हे जे आम्ही केलं आहे ते सो अँड सो पक्षाकडून आम्ही करतो आहोत. तर हे चुकीचं आहे. ॲक्च्युली तुम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्ही तुमचा पक्ष आणू नका. करा, बट त्यात तुमचं पक्षाचं नाव नका दाखवू, स्वतःचं नाव नका दाखवू. हे खूप चांगलं होईल नाही दाखवलं तर. हो. आणि इव्हन मला खूप वेळा असा प्रश्नही पडतो की हे जे पाईपलाईनचं काम करताय, रस्त्याचं काम करताय, त्याच्यावरती तुम्ही एवढं मोठं पोस्टर लावताय की हे सो अँड सो काम आहे, हे प्रभागाच्या नगरसेवक करतो आहे. अरे हे तुझं ॲक्च्युअल तुझं एक काम आहे, बेसिक काम आहे. तू त्याचं प्रमोशन का करतोय की मी काम करतोय असं का दाखवतोयस? हे दाखवलं नाही पाहिजे. हे दाखवलं नाही पाहिजे. तुझं काम आहे, तू करतोयस, तुला माहिती आहे, तुला एवढं पण कळलं पाहिजे की मग तू करतोयस तर मग तुझ्या जे प्रभागातले तुझे जे वोटर्स आहेत ते त्यांनाही कळत असेल. मग तू कोणत्या पक्षाचं नाव मोठं नाही करायचं की नाही छोटं करायचं. आमचं हे सांगण्याचा उद्देश आहे. ते कोणताही पक्ष असू दे, कोणताही पक्ष असू दे, आम्ही कोणत्या पक्षाला मोठं करायचं बोलत नाहीये. आम्हाला ते करायचंही नाहीये. हो. ते बेसिक आहे. म्हणजे तुम्ही काम करताय तर तुमच्या पुरतं ठेवा. तुम्ही असं दाखवू नका की हे काम आम्ही करतो आहोत आणि त्या बेसिसवरती तुम्ही आम्हाला वोट द्या. काय माहिती ना आता त्यांच्या मागे काय रिझन आहे. पण आमचं तरी मत हे आहे जेन्युइनली, तर ते आम्हाला नाही केलं पाहिजे. हो. चॅनल सोहमचा POV. थँक्यू. तुम्ही दादा तूही सबस्क्राईब कर. तर मित्रांनो, आम्ही आलो आहोत आता हॉटेलमध्ये जेवायला. मस्तपैकी तिकडे आम्ही फिरून घेतलं. सचिन, तू काय मागवलंय? चिकन मराठा. सचिनला काय लाज लज्जा शरम त्याने सोडून दिली आहे. एकादशी आणि आज तो नॉनव्हेज खातोय.
मंदार गरीब हॉटस्पॉट पाहिजे गरीब पासवर्ड काय पासवर्ड घे भिकारी घे. सहन केलं. आम्हाला जिओने अनलिमिटेड दिलं आहे. मंदार असं का बघतो त्याच्याकडे तू? मंदार एकदम डिसअपॉइंटेड दिसतोय का रे? मंदार तू सांग मला, तू का डल दिसतोस आता? हॉटेलमध्ये आल्यापासून तू डल भूक लागली कधी खातो असं झालं मला. झाले आम्हाला. ॲक्च्युली आम्हाला इथे येऊन 10 मिनटं झाली आहेत आणि यांचं अजूनपर्यंत काय सजेशन कन्फर्मेशन नाही आलं. काय? रोटी या नान. नान नान खाणार. बटर नान. बटर नान. मंदार आता तरी खुश हो, आपण ऑर्डर दिली. 2 लागणार. आपण ऑर्डर दिली आहे मंदार. आता एकच घेऊया. काय आलं? अजून ऑर्डर आली नाही ना भावा. ऑर्डर आल्यावर खुश होणार. हो खुश होणार. हां भाजी एकच. भाजी एकच. मांसाहारी माणूस बसलाय. टू मच डिसअपॉइंटेड. मांसाहारी. कोण माणूस बसलाय? मांसाहारी. अच्छा अच्छा. बटर हाँ, आता बोलू पराठा आहे. बटर पराठा, व्हेज स्टफ पराठा, नान, बटर नान, आलू पराठा, मसाला कुल्फी. भाई मी काय हॉटेलमध्ये काम नाही करायचं. हे सचिन तू गोरा आलास. आता आमचा आता जस्ट स्टार्टर खाऊन झालं. मंदार आता तुला कसं वाटतंय? पोट थोडंसं भरलंय तर बरं वाटतंय भाई. बरं वाटतंय आता. हसून दाखव. बरं वाटतंय आता. आपण मेन कोर्ससाठी थांबलोय. एक तुझा कॉलेजचा किस्सा आठवतोय आम्हाला, तो दुर्गे सरांचा. तो थोडा एक्सप्लेन करू शकतोस का? माझ्यापेक्षा जास्त चांगला सोहम एक्सप्लेन करेल. ॲक्च्युली तेव्हा आहे ना आमचं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये एक सब्जेक्ट होता सॉमचा, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. आणि ते आम्हाला शिकवायला होते दुर्गे सर. थोडेसे स्ट्रिक्टच होते. आणि सीन काय आला, आम्ही लास्ट बेंचला बसलो होतो आणि सगळेजण थट्टामस्करी चालू होती सगळ्यांची. आणि त्यात काय आलं, त्या दुर्गे सरांना राग आला आणि मग मंदारला उठवलं. त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांपैकी मंदारलाच उठवलं आणि मंदारला बोलले उठ आणि इथून तू निघून जा क्लासमधनं, आता तू थांबू नकोस इथे. मंदार निघाला, क्लासमधून निघाला, बाहेर गेला, बुक घेऊन निघाला, फक्त बॅग आतमध्येच होती. तर तो आला रिटर्न आणि सरांना बोलला असा हात करून की सर मे आय कम इन. तर दुर्गे सर बोलले का? आता मी तुला रिटर्न नाही घेणार आहे क्लासमध्ये, येऊ नको दादा. सर मी रिटर्न यायला नाही, माझी बॅग घ्यायला आलो. आणि जो क्लासरूम हसला भाई. मंदारने सेकंड इयरलाच हवा केली होती आणि कॉलेजला कळलं की त्यांनी कोणत्या महान व्यक्तीला ॲडमिशन दिलं आहे कॉलेजमध्ये. आलं शेवटी आलंय फायनली जेवण. मंदार जरा हसून दाखव. मॅच जिंकणार ना, का नाही जिंकणार? पुसापुसीचा कार्यक्रम चालू आलाय. वा वा सचिन, सगळ्यांचंच करून टाक. सॉमच्या POV मध्ये ब्लॉगमध्ये घेतोय. ब्लॉगमध्ये येतो. पुसून घे. कुठली मुलगी बघत असेल तर तुला लाईक करेल. हा, लग्नाची बोलणी होऊ शकते. मस्त साफ करतोय बट. हे बाई ही प्लेट बाकी आहे सचिन. वा मस्त मस्त. कुठेतरी हॉटेलमध्ये काम करणार वाटतंय. आता जस्ट जेवण झालंय आमचं. किती वाजता गेलो असो प्रणव आपण? 9:15 वाजता. 9:15 वाजता आणि आता वाजले ऑलमोस्ट 10:30. 1.5 तास लागला जेवण यायला आणि जेवायला खूप लेट झालं ना. लेट झाला. स्टाफचा थोडासा इश्यू होता त्यामुळे जेवण यायला खूप लेट झाला. तरी ठीक आहे, चांगलं होतं, एवढं काही वाईट नव्हतं. हां टेस्ट चांगली होती. तर आता हे दोघेजणं बघू कुठे आहेत. ते लोक येत आहेत एवढ्या लांबून, दिसत पण नसेल तुम्हाला ते. एक जॅकी श्रॉफ आणि एक चंकी पांडे. त्यांच्या दोघांचं काहीतरी वेगळंच चालू आहे. काहीतरी शिस्त आहे. शिस्त आहे ना, करपलंय. काय झालंय? करपलंय.
खरं नाही पान वगैरे काय नाही खात आम्ही. तर जेवून झाले, आता सगळेजण आपापल्या घरी जातील. त्यांना सोडेन, मी ड्रॉप करेन. पान खायला आलोय. काय खायला आलोय? पान, गोड पान. मिठा पान खाऊ. चांगला असतो का? चांगलं लागेल खायला. बघू आता, पान खाऊ आणि घरी जाऊ. काय गोड पान? गोड पान, गोड पान, गोड पान, गोड पान. बाय बाय. भेटू. मंदार चल बाय, भेटू. SP तुझा ब्लॉग बघत असेल तर आम्ही 21 तारखेला, शुक्रवारी ना, शुक्रवारी रात्री 21 तारखेला आम्ही निघू. राहण्याची व्यवस्था कर आमची. SP राहण्याची व्यवस्था कर, ब्लॉग बघ आणि राहण्याची व्यवस्था आमची झाली पाहिजे. बरोबर. बाय बाय. चल प्रणव, तू उरलास आता. हा. भेटू आपण. भेटूयात लवकरच परत नवीन ब्लॉगमध्ये. नक्की नक्की. हा. कधी SPच्या लग्नात, SPच्या लग्नाला SP इथे बघत आपला असेल ब्लॉग. हा तुझ्या लग्नात आम्ही येतोय आणि तुझ्या लग्नात आम्ही ब्लॉग बनवणार आहोत आणि आम्ही ही गाडी घेऊन येणार आहोत. आता सध्या खराब आहे. खराब आहे, आपण थोडंसं काहीतरी करूया तिच्यावरती काम. घेऊन जाऊया. शॅम्पू बॅम्पू लावूया. याच गाडीत आपण SPला घेऊन जाऊयात. ह्याच गाडी घेऊन जाऊया. नको नको, त्याची नवरी तसं. शॉक होऊन जाईल. शॉक होऊन जाईल. एवढे नवीन गाडीत घेऊन Lamborghini घेऊन आला. Lamborghini घेऊन. चल 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 भेटू बाय आपण. बाय, लवकरच भेटू. बाय बाय बाय. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटसुद्धा करा. चला तर मग, गुड नाईट, बाय बाय.